नमस्कार मित्रांनो, 7 मे भागामध्ये आयल्या मारुतीला थांबवते आणि हरीशबद्दल व्यवस्थित समजावते. मोहन म्हणतो, मारुती मामा, हरीश अनाथ मुलगा आहे. त्याचे आईवडील त्याच्या लहानपणीच गेले आणि तो अनाथ आश्रमात वाढला. पण त्याने त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता आपल्या आदित्यसोबत कंपनीत काम करतो. आदित्य म्हणतो, मामा खरंच हरीश आपल्या पारूसाठी खूप चांगला मुलगा आहे. आयल्या म्हणते, आणि त्याला परिस्थितीची जाण आहे आणि पारूशी लग्न होण्यापूर्वी त्याला घर पण मिळणार आणि गाडी पण मिळणार आणि शिवाय तो आपल्यासोबतच काम करतो. त्यामुळे पारूसुद्धा तुझ्या नजरेसमोर राहील. हे सगळं दिशा शांतपणे ऐकत असते. आयल्या म्हणते, मारुती तू शांतपणे विचार कर आणि नंतर सांग. मारुती म्हणतो, विचार काय करायचा मॅडम, एकदा स्वतः निर्णय घेऊन फसलो, आता नाही. आणि तुमच्यावर अविश्वास दाखवून देवाला वरती काय तोंड दाखवायचं. तुम्ही म्हणाल तसं. गणी पारूला म्हणतो, ह्या बाला पण ना लई घाई असते. पारू म्हणते, तू चल मी बोलते बाशी. आयल्या म्हणते, पुन्हा गोंधळ नको. तू आधी पारूला विचार, तिला जर मान्य असेल तर मी हरीशशी बोलते. मारुती हात जोडून म्हणतो, येऊ का मग. आता आयल्या गोड स्माईल करते. तेवढ्यात प्रीती येतो आणि आनंदाने म्हणतो, काकी घर सोडून चालली आहे पण कुणीच लक्ष देत नाही. मोहन लॅपटॉप दाखवत म्हणतो, दादा. आदित्य पण आयल्याशी बोलत असतो. आता काय होणार हा विचार करत दिशा बसलेली असते. तेवढ्यात प्रीतो म्हणतो, आली आली काकी आली. आता सगळे वर बघायला लागतात तर दामिनी बॅग घेऊन आलेली असते. प्रीतू स्माईल करत म्हणतो, पायऱ्यावरून हळूचा, बॅग जड असेल ना. दिशा मनात म्हणते, अरे यार ही इडियट खरंच घर सोडून जाते की काय. एनिवेज हू केअर्स, बरंच होईल गेली फुकटची तर. आता दामिनी खाली येते आणि बॅग घेऊन जात असते. पण जाता जाता ती सगळ्यांकडे बघते पण कुणीच तिच्याकडे बघत नाही. अगदी मोहनसुद्धा. सगळेच कामात असतात. ती आता दाराकडे जायला लागते. मागे वळून म्हणते, दादासाहेब इतकी वर्षे ह्या घरात मी अगदी मानाने राहिले हो, पण ही अशी वेळ माझ्यावर कधी येईल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नाही हो. ती मोहनकडे बघते. तिला खूप राग येतो. ती राग गिळून म्हणते, असो. आणि म्हणते, दिशा तू ह्यापुढे दादासाहेबांची आणि वहिनीची काळजी घे हा. अगदी मी घ्यायची ना तशीच, काही कमी पडू देऊ नको हा. इथून पुढे बाई आता सगळं तुझ्यावर आहे. आता प्रीतूला खूप हसायला येत असतं. दामिनी म्हणते, जाते मी. पण सगळे मात्र फक्त तिच्याकडे बघत असतात. ती मोहनला ओरडत म्हणते, जाते. आता श्रीकांत पुन्हा लॅपटॉपमध्ये बघतो आणि बोलायला लागतो. आता दामिनी जायला लागते पण तोंडात बोट घालते आणि एकदम ओरडायला लागते, प्लीज 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 मला आता कुणीही थांबू नका, कारण हे वादळ आता थांबणार नाही आहे. एकदा सुटलेला बाण परत कधी बंदुकीत जात नाही. नाही नाही नाही, 3 वेळा नाही. पुन्हा तिला सगळे इग्नोर करून कामाला लागतात. प्रीतू हात करत म्हणतो, दामिनी काकू बाहेर गाडी उभी आहे, पोचल्यावर कळवा. आता ती प्रत्येकाकडे बघते आणि म्हणते, जाते जाते. ती बॅग घेते. तेवढ्यात मोहन म्हणतो, दामिनी थांब. ती मनात म्हणते, आई शपथ बाँड्रीवर कॅच पकडलाय. कळलं, नवऱ्याला असं बांधून ठेवायचं असतं. आता श्रीकांत मोहनला खुणवतो. तेवढ्यात दामिनी म्हणते, काय ओ. तो खिशातून काढत म्हणतो, हे तुझं तिकीट आहे, सावकाश जा. परत जाऊन बसून म्हणतो, दादा. आता मात्र प्रीतू आणि दिशाला खूप हसायला येतं. दामिनी म्हणते, इथल्या प्रत्येकाला घाई झाली मला इथून घालवायची, पण मी इथून गेले ना तर दिशा हा बंगला हडप करेल. मग इथला थाट मान आणि ऐशाराम मला गावी थोडीच मिळणार आहे. 8 दिवसाचा तर प्रश्न आहे. मी मॅनेज करेल पण कुणीच थांबवत नाही. आता काय करायचं. आयडिया. आणि मोठ्याने ओरडते, वहिनी. पळत जाऊन आयल्याशी पायाशी बसत म्हणते, वहिनी तुमचं मन खूप मोठं आहे. तुम्ही तुमच्या मनातून मला मारलेली हाक डायरेक्ट मला तिथे माझ्या मनात ऐकू आली. आता आयल्या घाबरते आणि बघायला लागते. ती वहिनी तुमचं री रू री. मोहन म्हणतो, हृदय म्हणतात त्याला. दामिनी आता बरंच नाटक करते आणि म्हणते, मला शिक्षा मान्य आहे. तिकीट फाडत म्हणते, मी कुठेच नाही जाणार. आता उठून जायला लागते पण कुणी काहीच बोलत नाही. दिशा मनात म्हणते, बापरे हिने आज सरड्याला पण लाजवलं. गुड ॲक्टिंग दामिनी, टू ग्रेट. दामिनी किचनमध्ये येते. पुन्हा नाटक सुरू करते. पण सावित्री म्हणते, तुम्हाला कॉफी घेऊन मॅडमने बोलवलंय. दामिनी म्हणते, काय. सावित्री म्हणते, हो. आणि पारूची सगळी कामं तुम्हाला करायला सांगितली. ऑलरेडी खूप उशीर झाला. आयल्या मॅडम कॉफीची. दामिनी म्हणते, बास तू नाही सांगायचा मला, चल कॉफी दे. केसावर हात फिरवत म्हणते, मी देते नेऊन. सावित्री म्हणते, सॉरी पण तुम्हाला आयल्या मॅडमसमोर असं नाही जाता येणार. दामिनी म्हणते, मग काय पळत जायचं पळत जायचं. सावित्री म्हणते, 1 मिनिट.
साडी घेऊन म्हणते, तुम्हाला पुढचे 8 दिवस ही साडी नेसायची. दामिनी म्हणते, सावित्री तू डोक्यावर पडलीस का? तुमची नोकराची साडी मी नेसायची? दामिनी किर्लोस्करांनी. आता बरंच बोलते पण साडी घेऊन जाते. मारुती जातो आणि पारूला खूप समजवतो. पारू म्हणते, बा तू लग्नाविषयी परत बोलला ना तर मी घर सोडून जाईल आणि परत कधीच येणार नाही. मारुती तिला जवळ घेत म्हणतो, असं कोणी बोलतं का? दामिनी जाते आणि म्हणते, वहिनी कॉफी आणली आहे. तिला त्या साडीमध्ये बघून प्रीतू आणि मोहन हसायला लागतात. आईला रागाने तिच्याकडे बघायला लागते. ती म्हणते, मॅडम कॉफी. आता दोघंजणं पुन्हा हसायला लागतात. आईला म्हणते, ठेव इकडे. दामिनी जायला लागते. प्रीतू म्हणतो, दामिनी काकू सॉरी तुला आता काकू म्हणू की काय म्हणू तेच कळत नाही. आता मोहनाने त्याला पुन्हा हसू थांबत नाही. तेवढेच दिशा येत असते आणि दोघींची टक्कर होते. दिशा म्हणते, आओ स्टुपिट. स्वतःचा हात पकडत म्हणते, बघून नाही चालता येत का? दामिनी म्हणते, तू आधी वर बघ नंतर बोल. दिशा म्हणते, साडीमुळे. दामिनी जायला लागते. ती मोठ्याने ओरडते, साडीमुळे कन्फ्युजन झालं. मनात म्हणते, अरे यार ह्या गौन केसची आता समजूत काढावी लागेल. तेवढ्याच श्रीकांत येऊन म्हणतो, सावित्री अशी चिडून का गेली? आता मात्र मोहन आणि प्रीतू खळखळून हसायला लागतात. श्रीकांत म्हणतो, काय झालं हसायला? आता अहिल्या पण स्माईल करते. प्रीतू आणि मोहन म्हणतात, सावित्री नाही दामिनी होती. श्रीकांत म्हणतो, हसू नका रे, आणि तोच हसायला लागतो. आता मात्र अहिल्या पण मोठ्याने हसायला लागते. दिशा किचनमध्ये येते आणि म्हणते, दामिनी म्हणते, हे सगळं बघितलं? ती समोर बघते तर खूप खरकटी भांडी असतात. दिशा म्हणते, यू. आणि म्हणते, हे बघ तुझ्यासोबत जे घडतं ना त्याची मेन रिझन ती पारू आहे. आता मात्र दिशा तिला चांगलीच भडकवत असते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.